अरे रबाडा जेसीसी बी में है भाई। हॅलो हॅलो चेक। दोन्ही संघांना एक अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा। विजयम तुमचे 2 लागतील। आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील आणि मिलिंद मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आता दिसणार आहेत आजच्या दिवसभरामध्ये। हे दोन्ही अंपायर अंपायरिंग करत असताना आणि या पीपीएलचा हा जो थाट आहे याची सुरुवात होतीये। बघा सगळ्यांना विनंती आहे, काल रात्री लेट पर्यंत सगळे थांबलेले आहेत, उन्हाचा प्रभाव जास्त आहे, त्यामुळे पाणी पोट भरून पिया, स्वतःला डिहायड्रेट करू नका आणि त्याच्यापासून लांब राहा। उन्हाचा तडाखा मोठा आहे तरी आपण स्वतःची काळजी स्वतः घ्या। आमच्या हर्षदने घेतली आहे, दिगुने घेतली आहे, आमच्या मुन्नाने घेतली आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा घ्या। दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे। दोन्ही संघांना इनिंग साठी एक एक रिव्ह्यू असणार आहे, लक्षात असू द्यात। एक इनिंगला एक रिव्ह्यू, जर का सक्सेस झाला तर परत भेटेल आणि नो बॉलला फ्री हिट आहे। हा गंभीर डान्स करणार आहे, हा फास्ट फास्ट। तो जोरदार टाळ्या होऊन जातात या दोन्ही संघांसाठी। पीपीएलचा हा पहिला सामना आपल्या भेटीला। लेट्स प्ले, पंचांकडून इशारा आलाय। हो पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय, सिंगल येते आणि धावफलकाला सुरुवात सुद्धा होतीये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गणरायाला वंदन। आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक, आई बारुंडा माऊलीच्या चरणी नतमस्तक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो। वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी काल संपन्न झाली आणि आज आपण या स्पर्धेचा मुख्य भाग, मुख्य गाभा म्हणून ज्या स्पर्धेला आपण बघणार आहोत ती फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग PPL 2025 आपल्या भेटीला आले आणि भेटीला येत असताना पहिल्या मॅचची सुरुवात होत असताना बारुंडा माऊली विपक्ष जीवदानी माऊली बी अशी लढत आहे। या लढतीमध्ये बारुंडा माऊलीने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। जीवदानी माऊली बी ला बॅटिंग जीवदानी माऊली बी ने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतली। बारुंडा माऊलीला बॅटिंगसाठी आमंत्रित केले। शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे, 5 चेंडू 5 धावा अशी सद्यस्थिती। दीपकने शेवटच्या चेंडूवरती सुद्धा तोच सन्मान दिलाय, 1 धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि असं असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा 6 बिनबाद बारुंडा माऊली। आई तुझ देऊल साजतई फुलाले डोंगरान धन्यवाद। हेमंत इलेव्हनचे सर्व खेळाडू विजय सावंतशी संपर्क साधा। हेमंत इलेव्हन, दीपक बांबरे फ्रंट फुटवरती येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या चेंडूवरती तितकशी चांगली मोहर लगावता आलेली नाहीये आणि यावेळेला कटकाट्यावर फेकी झाली आहे। गौरीश ओ हो रणजित गोलंदाजी मार्क वरती आहे।
दीपक बांबरे पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू निघून गेला गौरीच्या जवळून सीमारेखा पार, चौकार. दीपक बांबरेच्या चौकाराला सागर शिंदे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. दीपक बांबरेच्या बॅटमधून तो चौकार आलाय. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सुयोग खांडेकरच्या जवळ जातोय, तोपर्यंत एक धाव येते. बघा ज्या ज्या संघामध्ये जे जे खेळाडू आहेत त्यांनी त्यांच्या बरोबर थांबा. कुणालाही स्पेशल अनाउन्समेंट करायची गरज नाही लागली पाहिजे. कट करण्याचा टॅप काढण्याचा प्रयत्न आणि चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. दोन षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर चौदा धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळणं शिल्लक आहे. बघूयात श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा 11, श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि बारुंडा 11 दोन्ही संघाचे सॉरी माफ करा, सर्वेश 11 आणि साई पॅकर, सर्वेश 11 आणि साई पॅकर्स या 2 संघांदरम्यान यापुढील होणारी मॅच असणार आहे. तरी दोन्ही संघाने तयार राहायचंय. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेलाय, फेकी नाही तिथे एक धाव मात्र धावून कंप्लीट केली जाते. जे PPL चे कमिटी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण स्टेज जवळ येऊन थांबायचंय. PPL चे कमिटी मेंबर्स आपण स्टेज जवळ येऊन थांबा. पाहुण्यांचं आगमन होणार आहे त्यामुळे आपण इथे थांबणं गरजेचं. किती धावा संतोष? 22 झाले. चेंडूचा खेळ 3 ओव्हर संपलेले आहेत आणि शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. सागर शिंदे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस. लगातार 3 चौकार जर का दीपकने मारले तर पहिला चेंडू येते डॉट. 4थं षटक मार्गस्थ आहे
आणि फलंदाज इथं झालाय बाद. सन्माननीय कल्पकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम कल्पकजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत. फुलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय कल्पकजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन कल्पकजी पाटील साहेब आपणास की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत फुलपाडा प्रीमियर लीग PPL 2025च्या वतीनं. त्यांच्या साथीने उपस्थित सर्व ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, निघून गेलाय सीमा रेखा पार, चौकार. एकोणतीस धावा धावपल करतेत. विजू मिश्रा यावेळेला संघाला सांगतोय, डायरेक्ट करतोय की कशा प्रकारे इथे अडवणं गरजेचं होतं आणि कशा प्रकारे चेंडू तिथून निघून गेलाय. गॅप किती मोठा होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 29 काय मोठे आहेत काय छोटे आहेत. दिवस बदललाय, कहाणी बदलली आहे. काय मॅचचं रूप बदलेल का, रूप बदलेल का ते सुद्धा आपण बघणार आहोत. तुर्तास सूरज, आज सूर्य जसा तळपतोय, आज सूर्याच्या उन्हाची जी रखरख जाणवते आपल्याला, त्या प्रकारे या सूरजची बॅट सुद्धा तळपत असताना दिसते. ड्राईव्ह केलं चेंडूला, थोडक्यात ठोकलाय. गंभीर खाली घ्यायचं ना थोडं. चार षटकं संपलीत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात 30 वरती. 31चं लक्ष ठेवलं गेलंय जीवदानी माऊली बी संघासमोर बारुंडा माऊलीच्या वतीनं. सर्वेश 11 आणि साई पॅकर्स आणि सर्वेश 11 दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस साठी या. त्याची टॉस करायचा आहे. सूरज सर्वेश 11चा कर्णधार साई पॅकर्स. अच्छा, जॉन्टी आणि बंटी. तेजस टॉस करायचा आहे. वरतीच करूया, वरतीच करूया. नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय कल्पकजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. पुन्हा टॉस, चॅम्पियन ट्रॉफी. येस, चॅम्पियन ट्रॉफी असं पुकारायला. थँक्यू सो मच कल्पकजी पाटील साहेब. जॉन्टी टॉस जिंकला, काय निर्णय असेल? सर्वप्रथम म्हणजे क्षेत्ररक्षण निवडू. कसं वाटते PPL पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळते आणि या वर्षाचं आहे शानदार आयोजन.
बरंच सर, जर PPL साठी बोललं ना, आज मला आवर्जून छाती पुढे करायला वाटते. कारण का एवढे खेळाडू आज आमच्या फुलपाड्यात झाले. याच्यानंतर ना बारुंडा माऊली, बारुंडा 11, जीवदानी माऊली बी, प्लेयर्स, युवा स्टार असे संघ आहेत आमच्या विभागात. ह्यांना चांगले चांगले खेळाडू भेटतील आणि फुलपाड्याचं नाव कसं करता येईल याच्यासाठी हा आमचा प्रयत्न होता आणि आज जो यशस्वी होतोय त्यासाठी समाधान वाटते सर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. बंटी टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच केली असते आम्ही पण. तुमच्यासाठी काय आहे ही PPL फुलपाडा प्रीमियर लीग? फुलपाडा प्रीमियर लीग खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि इकडे फायनल खेळायचं आहे, त्यासाठी खूप मेहनत करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय साई पॅकर्स या संघाने सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले सर्वेश 11 या संघाला. अल्पेश कळंबे वेलकम. चेसिंग चालू आहे. मला वाटतं विशालच्या हातामध्ये चेंडू आहे. विशालने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 1 विकेट आली आहे. आणि गौरीश आणि विपुल कमरे डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. धावचीत संधी आहे. धावचीत रवि नहीं मानेंगे. रवि मानेंगे नहीं मानेंगे अलग बात है, लेकिन मिलिंद को मानना होगा. मिलिंदला मंजूर नाही तर काही नाही करू शकत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. आणि इथे 1 धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली आहे. आज फुलपाड्यामधले जे कोणी खेळाडू जे खेळत नाही ते सुद्धा खेळतील. जे इंजर्ड होते त्यामुळे कोणी रजिस्टर्ड नाही झाले ते सुद्धा खेळतील. आज अशा काही खेळाडूंना संधी मिळणार आहे ज्यांना आपल्या संघाने विचारलेलं नाहीये. आपल्याला 12th मॅनच्या भूमिकेत ठेवलं किंवा आपल्याला 13, 14, 15च्या स्क्वॉडमध्ये ठेवलं, परंतु कधी खेळण्याची संधी मिळाली नाही. आज त्या सगळ्यांना इथं आपली कला दाखवण्याची संधी आहे. बॅटची एज अँड गॉन. रवी इथं झेल टिपला आणि गौरीशला मैदानाबाहेर जावं लागतंय. गॉन. जॉन्टी कुठे गेला? चला तर विपुल गमरेकडे हे असेल स्ट्राईक. पाहू काय करतो आपल्या संघासाठी. सोयक खांडेकर असतील लॉन स्ट्राईकसाठी. 1 बॅट आणि 1 धाव येताना आपल्या संघासाठी पंच केला होता विपुल गमरे यांनी. 31 धावांचा आव्हान आहे हा सामना जिंकण्यासाठी. जीवदानी मिळाला. फुल टॉस चेंडू, चांगला फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना वाचू आपल्या संघासाठी. क्या बात आहे वाचू. आणि केतन वाचू सोयक खांडेकरच्या वाटीतून चांगला फटका. फुल टॉस चेंडू, शॉट जात आहे. खानखानी चौकार माध्यमातून. क्या बात है. फोडली धडकाळी, फोडला पार, चेंडू गेला सीमारेच्या पार. चौकार. तीन चौकार मारले बॅक टू बॅक. तर मयूर गुजर यांच्याकडून 500 रुपये. काय बात आहे. पहिल्याच मॅच पासून पारदर्शक. फुलटॉस आहे चेंडू, मात्र चांगला चेंडू. काय चेंडू गॅदर केला रवींद्र म्हात्रे यांनी. या बात आहे. रवींद्र म्हात्रे असे कार्यकर्ते आहेत. हे तुम्हाला मित्रांनो जे मांडवाचं डेकोरेशनचं सर्व दिसतंय हे आपल्या रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून झालं होतं. आणि पाहू नेक्स्ट चेंडू पंच केला. 1 धाव घेण्यात यशस्वी होताना विपुल गमरे आपल्या संघासाठी. अतिशय चांगली किल्ला लढवताना आपल्या संघासाठी तब्बल 31 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी वैयक्तिक षटक घेऊन येताना म्हात्रे. मात्र पंच सुयश खांडेकर यांच्या बॅटीतून 1 धाव येताना आपल्या संघासाठी अतिशय चांगली फलंदाजी. षटक संपलेलं आहे.
2 षटकाच्या नंतर धावसंख्या झालेली ती 12. जवळजवळ 6च्या सरासरीने खेळताना आपला संघ जीवदानी माऊली बी संघ या बात आहे. येणाऱ्या 12 चेंडूत 19 धावांची गरज असणार आहे. पाहू विपुल गमरे एक साईडनं आपल्या संघासाठी किल्ला लढवताना आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी श्वेश खांडेकर असे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. आणि तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येताना आपल्या संघासाठी दीपक बांबरे एक परफेक्ट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम फुलपाडा. बारुंडा माऊली अतिशय एक साईडून आपल्या संघ 31 धावांचं आव्हान रोखतोय का बघण्यासाठी. तर ही चेसिंग पूर्ण करण्यासाठी जीवदानी माऊली बी संघ आपला इला लढवताना. चांगला चेंडू मात्र अवांतर धाव. पंच गंभीर यांचा वाईट चेंडू घोषित करण्यात दीपक बांबरे. चांगला पंच सुयश यांच्या बॅटीतून 1 धाव. येणाऱ्या 11 चेंडू 17 धावांची गरज आपण बघताय LED स्क्रीनवर. पाहू कशा प्रकारे विपुल गमरे आपल्या संघासाठी फलंदाजी करतात. चांगला चेंडू मात्र चांगला होता, मात्र बॅटचा एज घेऊन पंच करण्यात आला आणि 1 धाव आपल्याला बघायला भेटते. ती म्हणजे विपुल गमरे या फलंदाजाकडून. अतिशय आयकॉन आहेत, आपल्या संघासाठी आयकॉनची भूमिका करतायत. एक साईडून किल्ला लढतायत जीवदानी मौली बी साठी. फुलटॉचा चेंडू फुलटॉचा मात्र त्याचा संधी चान्स आहे आणि गडी बाद. क्या बात आहे. विशाल यांचा चांगलं क्षेत्ररक्षण तेवढा चांगला क्यादर केला चेंडू दीपक बांबरे यांनी आणि धावजीत करताना सुयश खांडेकर यांना डीजे. गावासाठी जमलेत सर्व क्रिकेटर आज या गाण्यातून सांगण्यात येत आहेत. आणि फुलपाडा नगरी आज क्रीडामय होताना आपल्या संघासाठी दिसत आहेत. डीजे मॅन आहेत आपल्या समोर, पाटील नेटवर्कची टीम्स आहेत, कॉमेंटेटर भरत सर आहेत आणि काही व्यक्तिमत्व आहेत आपल्या समोर सहकार्य करणारे. कालचे आपले खेळाडू होते ते 3 दिवस परिश्रम करताना. दीपक बांबरे गोलंदाजी करताना आपले ओ बडी मछली जाल में फसते. क्या बात आहे. काय चेंडू टाकला होता दीपक बांबरे यांनी आणि विपुल गमरे यांना तंबूची दिशा दाखवताना बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. जवळ जवळ चांगला फलंदाज बाद होताना विपुल गमरे. आपल्या संघासाठी जीवदानी माऊली बी चांगला फटका मारला टॅपच्या स्वरूपात. एकदा होता विशाल क्षेत्ररक्षणासाठी मात्र पंच गंभीर यांचा निर्णय गडी बाद. माननीय श्री हार्दिकजी राऊत साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होताना सर आपण या व्यासपीठावर आल्याबद्दल या स्पर्धेत आल्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व असं हार्दिक राऊतजी सर यांचं मी मनापासून आभार मानतो. PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियम लीग या स्पर्धेमध्ये. आणि तसेच आपले मान्यवर राज पाटील साहेब पण आपल्या व्यासपीठावर आहे. तरी सर आपण या स्पर्धेसाठी आवर्जून वेळ दिल्याबद्दल सर आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परत जाऊ आपल्या सामन्याकडे. अटीतटीची लढत. येणाऱ्या 8 चेंडूत 16 धावांची आव्हान आहे जीवदानी माऊली 20 संघाला. शेवटचा चेंडू असेल 7 चेंडूत 16 धावांची गरज. माफ करा, अतिशय तिकट मारा म्हणायला हवा दीपक बांबरे यांचा. आठवण करताना विश्वजित ठाकूर यांची. क्या बात आहे. दीपक बांबरे मॅन फ्रॉम फुलपाडा काढा. चांगला चेंडू 1 धाव. नितेश यांच्या बॅटीतून 1 धाव. येणाऱ्या 6 चेंडूत 15 धावांची गरज. जवळ जवळ हा सामना जिंकण्यासाठी जीवदानी माली 20 संघाला 3 तरी चौकार मारून हा सामना त्यांना आपल्याकडे झुकवावा लागेल. आणि तसंच बारुंडा माऊली या संघाला चांगले गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत चांगला संघ म्हणून ओळखला जातो. आणि हा संघ गाईड करताना आपल्याला बघायला भेटतात ते म्हणजे दीपक बांबरे कॅप्टनच्या स्वरूपात आहेत. अतिशय चांगला खेळाडू, चांगला ऑलराऊंडर आपल्याला बघायला भेटतोय. आणि एक नवीन गोलंदाज आपल्याला बघायला भेटतात आज आपलं.
मी सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेबांना विनंती करेल की आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे. एक विशेष अतिथी म्हणून क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि अनेक स्पर्धांमध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहतो असे सन्माननीय हार्दिकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करेल की आपण या स्पर्धेबद्दल दोन शब्द मनोगत व्यक्त करायचे. फुलपाडा प्रीमियर लीग बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब तेजस आमचा कांबळी कल्पकदादा इथे आहेत, राजदादा पाटील आहेत इथे, कल्पकदादा पाटील आहेत परिवहन समिती सभापती. 5 वर्ष पुढील फुलपाड्याचं नियोजन परिवहनच्या माध्यमातून कसं करता येईल ते त्यांनी करायचं आहे. पण क्रीडेच्या माध्यमातून कल्पकदादा मी विनंती करतो की आपल्या फुलपाड्यामध्ये एवढी सुंदर मैदान आहेत, फुलपाड्यामध्ये चांगली आपल्याकडे मुलं आहेत, तर आपण एक एकता दौड टाईप रन येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये जर घेतली तर एक तासाची रन तुम्ही सकाळी फुलपाड्याच्या आपल्या त्या डॅम पासून ते कल्पकदादांच्या घरापर्यंत असे एक नियोजनबद्ध आयोजन करावं. एक 2.5 किलोमीटरचा ट्रॅक बघावा आणि रिटर्न 5 किलोमीटर अशी 5 किलोमीटरची एकता दौड फुलपाडा विभागाची बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आपण करावी आणि आम्ही त्याला जे काय आमच्याकडून तुम्हाला सहकार्य लागेल ते देण्यासाठी कायम राहू. राजदादा पाटील आणि कल्पकदादा पाटील प्रभाग समिती सी च्या माध्यमातून तुम्ही हे करावे अशी मी विनंती करतो. तेजस खूप चांगला उपक्रम फुलपाडा प्रीमियर लीग फुलपाडा गावातल्या सगळ्या मुलांना एकत्रितरित्या आणून 8 संघ 12 मागच्या वर्षी 8 होते 8 चे 12 झाले. म्हणजे माझी स्मरणशक्ती कुठेतरी अजून शाबूत आहे. मागच्या वर्षी 8 होते हे कन्फर्म झालं. तर तेजस तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो. 8 च्या 12 झाल्या, 12 च्या 16 टीम हो एवढी मी आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो, बारोंडा चरणी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि हार्दिकजी राऊत साहेब आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा केला जाणार आहे. मॅडी तर सन्माननीय राजजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्याची मी विनंती करेल संतोष यादव यांना की संतोष आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय राज पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजदादांना विनंती सर्वप्रथम आपण यायचंय. सन्माननीय राजजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहू शकता मुख्य मंचावरती. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे, तिला जोपासण्याचं कार्य समस्त आमचे आयोजन कमिटीतील मेंबर फुलपाडा क्रीडा मंडळाचे मेंबर्स करत असताना धन्यवाद राजसाहेब. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्यानंतर सन्मान्य कल्पकजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण सुद्धा या आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. कल्पकजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती करेल महेश यादव म्हणजेच मॅडी यांना. मॅडी आपण सन्मानित करायचंय कल्पकजी पाटील साहेबांना. कल्पकजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान मॅडी यांच्या शुभहस्ते केला जातोय. मायाची उपदार शाल आणि हे गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते. आणि त्यानंतर हार्दिकजी राऊत साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल तेजस कांबळी यांना की आपण हा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती करायचा आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलाय आणि त्याबद्दल हे 2 सन्मान. कमिटी मेंबर्स आपण मंचावरती यायचंय. सूरज कमिटी मेंबर्स, मॅडी, सिद्धू मंचावरती यायचंय. साईश जे कोणी कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी मंचावरती यायचंय. संतोष यादव
जॉईन व्हा सगळ्यांनी. अल्प जे कमिटी मेंबर्स आहेत सगळ्यांनी यायचंय. कपिल तो कॅमेरा घे. स्विच कर मुन्ना. थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मान्यवरांचं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ स्पर्धेला दिलात त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. आणि जाऊयात या पुढील होणाऱ्या मॅच कडे. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू